गुड मॉर्निंग. आज आपण या लेक्चरला मेन्स्ट्रुअल सायकल चालू करणार आहोत. मेन्स्ट्रुअल सायकल. आता ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही फिमेल मध्ये येणार आहे. फिमेल मध्ये ड्युरिंग प्युबर्टी, बघा फिमेल मध्ये प्युबर्टीच्या वेळेस काय होणार आहे, फिमेल मध्ये हार्मोनल चेंजेस होणार आहेत. ओके, मग बॉडी मध्ये प्युबर्टी आली आहे हे सगळ्यात आधी कोणाला समजणार? हायपोथॅलॅमसला. फिमेलच्या बॉडी मध्ये प्युबर्टी आली आहे हे सगळ्यात आधी कोणाला समजणार? हायपोथॅलॅमस. मग हायपोथॅलॅमस काय बनवणार? दॅट इज GnRH, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. आणि हे गोनॅडोट्रोपिन हार्मोन कोणत्या ग्लँडवर जाऊन ऍक्ट होणार? पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड. आणि ही पिट्युटरी ग्लँड इन प्रेझेन्स ऑफ GnRH काय बनवणार आहे? गोनॅडोट्रोपिन. गोनॅडोट्रोपिन्स. आणि गोनॅडोट्रोपिन्स किती टाइपचे आहेत? दोन टाइपचे आहेत. FSH इज अ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH इज अ ल्युटिनायझिंग हार्मोन. बघा फिमेलच्या बॉडीमध्ये प्युबर्टी आल्यानंतर काही हार्मोनल चेंजेस झाले. हायपोथॅलॅमसनं GnRH बनवलं जे की पिट्युटरी ग्लँडवर जाऊन ऍक्ट झालं आणि इन प्रेझेन्स ऑफ GnRH पिट्युटरी ग्लँड प्रोड्यूस गोनॅडोट्रोपिन्स दॅट इज FSH आणि LH. आता हे जे दोन गोनॅडोट्रोपिन्स आहेत FSH आणि LH हे जाऊन फिमेलच्या ओव्हरीवर ऍक्ट होणार आणि युटेरसवर ऍक्ट करणार. बघा हे जे हार्मोन आहेत गोनॅडोट्रोपिन्स ओव्हरी आणि युटेरस वर जाऊन हे काय करायले? ऍक्ट करायले. म्हणजे या हार्मोन्समुळे, या पिट्युटरी हार्मोन्समुळे ओव्हरी आणि युटेरस मध्ये काय होईल? चेंजेस होईल. काय होईल? चेंजेस. आणि हे जे चेंजेस होईल बघा ही काय मेन्स्ट्रुअल सायकल आहे. म्हणजे हे काही जे चेंजेस होईल ओव्हरी आणि युटेरस मध्ये ड्यू टू पिट्युटरी हार्मोन कोणते? FSH आणि LH. हे चेंजेस कसे होईल? सायक्लिक होईल. कसे होईल? सायक्लिक. प्रत्येक मंथ मध्ये हे चेंजेस रिपीट होईल म्हणून आपण काय म्हणलं? सायकल. बिकॉज दिस चेंजेस इज सायक्लिक चेंजेस. कोणते चेंजेस होईल? हे सायक्लिक चेंजेस. मग या सायक्लिक चेंजेसला आपण काय म्हणतो? मेन्स्ट्रुअल सायकल. बघा डेफिनेशन काय मेन्स्ट्रुअल सायकलची? द सायक्लिक चेंजेस, कोणामध्ये सायक्लिक चेंजेस होईल? इन ओव्हरी अँड युटेरस. द सायक्लिक चेंजेस इन ओव्हरी अँड युटेरस. आता हे जे चेंजेस होईल ओव्हरी मध्ये आणि युटेरस मध्ये हे चेंजेस कशामुळे होईल? या ग्लँडच्या हार्मोनमुळे, पिट्युटरी ग्लँडच्या हार्मोनमुळे. द सायक्लिक चेंजेस इन ओव्हरी अँड युटेरस ड्यू टू pituitary hormone is called as menstrual cycle. Is called as menstrual cycle. यालाच काय म्हणतो आपण? मेन्स्ट्रुअल सायकल. सायकल कधी स्टार्ट झाली? प्युबर्टीला स्टार्ट झाली. प्युबर्टी मध्ये हार्मोनल चेंजेस झाले. हायपोथॅलॅमसनं GnRH बनवलं जे पिट्युटरी ग्लँडवर ऍक्ट झालं आणि पिट्युटरी ग्लँडनं गोनॅडोट्रोपिन्स बनवलं. आणि हे गोनॅडोट्रोपिन्स दोन असतात FSH आणि LH. आणि हे दोन FSH आणि LH हे काय करणार? ओव्हरी आणि युटेरस मध्ये सायक्लिक चेंजेस घडून आणणार. आणि हे सायक्लिक चेंजेस आपण काय म्हणतो? मेन्स्ट्रुअल सायकल. द सायक्लिक चेंजेस इन ओव्हरी अँड युटेरस ड्यू टू पिट्युटरी हार्मोन इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. आता ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे बघा ही मेन्स्ट्रुअल सायकल कुणामध्ये येणार आहे? बघा कुणामध्ये येणार आहे? किंगडम, आपण सगळे काय किंगडम ॲनिमेलियाचे मेंबर आहेत. किंगडम ॲनिमेलियामध्ये आपला फायलम कोणता आहे? फायलम कॉर्डाटा. फायलम कॉर्डाटा मध्ये तीन आले, युरोकॉर्डाटा, सिफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्राटा. आपण कशात आलो? व्हर्टिब्राटा मध्ये. व्हर्टिब्राटा मध्ये आपण कोण आहेत? मॅमल्स आहेत. कोण आहेत आपण? मॅमल्स. तर मॅमल्सचे परत दोन टाइप्स पडले.
प्रायमेट आणि नॉन प्रायमेट, प्रायमेट्स अँड नॉन प्रायमेट्स. प्रायमेट्स कोण असतात? मंकी, एप्स अँड ह्युमन्स. आपण कोण आहेत? प्रायमेट्स आहेत. नॉन प्रायमेट्स कोण असतात? कॅट, डॉग, काऊ, लॉयन, हे सगळे काय असतात? नॉन प्रायमेट्स. आता हे जे प्रायमेट्स असतात बघा, मॅमल्स मधले जे प्रायमेट्स असतात, प्रायमेट्स कोणते कोणते? मंकी, एप्स आणि मॅमल्स. या प्रायमेटची जी फिमेल असते, म्हणजे मंकी, एप्स आणि ह्युमन्स, सॉरी, प्रायमेट्स कोण आहेत? मंकी, एप्स आणि ह्युमन्स, हे काय? प्रायमेट्स आहेत. आणि या मॅमल्स मध्ये जे प्रायमेट्स असतात त्यांची जी फिमेल असते, या प्रायमेटची जी फिमेल असते, मंकी, एप्स आणि ह्युमन्स यांची जी फिमेल असते, या फिमेल मध्ये काय येते? मेन्स्ट्रुअल सायकल येते. कोणती सायकल येते? मेन्स्ट्रुअल सायकल. आणि मॅमल्सचा जो दुसरा ग्रुप आहे नॉन प्रायमेट्स, जसं की कॅट, डॉग, काऊ, लॉयन, यांची जी फिमेल असते, नॉन प्रायमेटची जी फिमेल असते, या नॉन प्रायमेटच्या फिमेल मध्ये जी सायकल येते तिला आपण म्हणतो इस्ट्रस सायकल. कोणती सायकल? इस्ट्रस, इस्ट्रस सायकल. मग मेन्स्ट्रुअल सायकल कुणामध्ये येते बघा? मॅमल्स मध्ये जे प्रायमेट्स असतात, मंकी, एप्स आणि ह्युमन्स, यांची जी फिमेल असते त्यांच्यामध्ये येते मेन्स्ट्रुअल सायकल. आणि बाकीचे जे नॉन प्रायमेट्स असतात, जसे की कॅट, डॉग, काऊ, लॉयन, यांच्यामध्ये कोणती सायकल येते? इस्ट्रस सायकल. आता या दोन्ही सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल असो किंवा इस्ट्रस सायकल असो, यांचं जर टाइम ड्युरेशन बघितलं तर ते टाइम ड्युरेशन काय? सेम आहे. टाइम ड्युरेशन काय? सेम आहे. बघूया मेन्स्ट्रुअल सायकलचं टाइम ड्युरेशन. ही जी मेन्स्ट्रुअल सायकल येते ही कसं आहे? सायक्लिक चेंजेस होणार आहे बॉडीमध्ये आणि सायकल रिपीट होणार आहे. म्हणजे याचं टाइम ड्युरेशन किती आहे बघा? टाइम ड्युरेशन ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, टाइम ड्युरेशन, ही मेन्स्ट्रुअल सायकल प्रत्येक 28 डेज नंतर रिपीट होणार आहे. म्हणजे 28 डेज झाले की परत दुसरी सायकल, अजून 28 झाले की परत दुसरी सायकल. म्हणजे दिस सायकल इज रिपीटेड and time duration is 28 days. या मेन्स्ट्रुअल सायकल टाइम ड्युरेशन किती आहे? 28 डेज नंतर ही सायकल स्वतःला रिपीट करणार आहे. म्हणजे प्रत्येक 28 डेज नंतर ओव्हरी आणि युटरस मध्ये चेंजेस होणार आहेत. आणि हे चेंजेस कसे? सायक्लिक आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? मेन्स्ट्रुअल सायकल. आता फिमेल मध्ये सगळ्यात पहिली मेन्स्ट्रुअल सायकल कधी आली? ऍट प्युबर्टी. कधी आली? प्युबर्टीला. द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल, त्याला म्हणतो आपण मेनार्क. काय म्हणतो? मेनार्की. द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल इज कॉल्ड ॲज मेनार्की. आणि हे मेनार्की कधी आलं? ड्युरिंग प्युबर्टी. कधी आलं? ड्युरिंग प्युबर्टी. फिमेल मध्ये प्युबर्टी कधी आली? ऍट द एज ऑफ 8 to 12 years. जेव्हा फिमेलची एज 8 ते 12 वर्षाची झाली, तेव्हा फिमेल 8 ते 12 वर्षाची झाली, त्या फिमेल मध्ये प्युबर्टी आली. आणि जेव्हा प्युबर्टी आली तेव्हा पहिली मेन्स्ट्रुअल सायकल आली, ज्याला आपण म्हणतो मेनार्क. द फर्स्ट मेन्स्ट्रुअल इज कॉल्ड ॲज मेनार्क. द फर्स्ट menstrual cycle start at puberty at the age of 8 to 12 years is called as menarche. याला काय म्हणायचं? मेनार्क. टाइम ड्युरेशन किती आहे मेन्स्ट्रुअल सायकलची? 28 डेज. टाइम ड्युरेशन इज 28 डेज. आता ही जी 28 डेजची जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे, या 28 डेजच्या मेन्स्ट्रुअल सायकलला आपण 4 पार्ट मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, दिस 28 डेज मेन्स्ट्रुअल सायकल इज डिवायडेड इनटू 4 पार्ट्स. बघा ते 4 पार्ट्स कोणते आहेत? 4 पार्ट्स कोणते आहेत बघा? ही जी 28 डेजची मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याचे 4 पार्ट्स कोणते? पहिला पार्ट इज द मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज, पहिला फेज कोणता आहे? मेन्स्ट्रुअल फेज. सेकंड फेज इज प्रोलिफरेटिव्ह फेज. प्रोलिफरेटिव्ह फेज, याला दुसरं नाव आहे ग्रोथ फेज. कोणतं फेज? ग्रोथ फेज. थर्ड इज ओव्युलेशन.
and last phase is a luteal phase or secretory phase. Last phase is luteal phase or secretory phase. बघा या 4 फेजेस मध्ये आपण आपली मेन्स्ट्रुअल सायकल काय केली, डिवाइड केली. बघा पहिला फेज कोणता आहे, दॅट इज मेन्स्ट्रुअल फेज. सेकंड फेज इज proliferative phase or growth phase. Third phase is ovulation and fourth phase is luteal phase or secretory phase. आता हे जे menstrual phase आहे बघा टोटल साठी किती डेजची आहे, 28 डेजची. आता menstrual phase किती डेजचा असेल, 3 to 5 डेज. menstrual phase किती डेजचा आहे, 3 to 5 डेज. कोणतं फेज आहे, menstrual phase. त्यानंतर proliferative phase or growth phase 6 to 13 डेज. 6 to 13 डेज कोणतं फेज आहे, प्रोलिफरेटिव्ह फेज और ग्रोथ फेज. त्यानंतर ओव्युलेशन एकाच दिवशी होणार आहे, दॅट इज 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलचा जो 14वा दिवस आहे या 14th डे ला काय होणार आहे, ओव्युलेशन. आणि जे ल्युटियल फेज आहे ते 15 to 28 डेजचं असेल. मग असं या 28 डेजच्या सायकलला आपण 4 पार्ट मध्ये डिवाइड करून शिकणार आहेत. मेन्स्ट्रुअल फेज 3 to 5 days, proliferative phase or growth phase 6 to 13 days, ovulation 14th day and luteal phase or secretory phase 15 to 28 days. ओके, आणि एवढं लक्षात ठेवा, भलेही मेन्स्ट्रुअल फेज इज अ फर्स्ट फेज. मेन्स्ट्रुअल फेज हे मेन्स्ट्रुअल सायकलचं पहिलं फेज आहे, पण आपण ते लास्टला शिकतो. आपण जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल शिकणार आहे आपण या फेज पासून चालू करणार आहे, प्रोलिफरेटिव्ह फेज. म्हणजे आपण पहिलं फेज कोणतं शिकणार आहे, प्रोलिफरेटिव्ह फेज. मेन्स्ट्रुअल सायकल सगळ्यात लास्टला येणार. मेन्स्ट्रुअल सायकलचं जे फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज ते सगळ्यात लास्टला येणार आहे. का, तुम्हाला समजेल. चालू करूया. प्रोलिफरेटिव्ह फेज रिमेनिंग, लक्षात ठेवा हे जे पहिलं फेज आहे ते मेन्स्ट्रुअल फेज आहे. रिमेनिंग फेजेस आधी येतील, मेन्स्ट्रुअल फेज सगळ्यात नंतर येणार. कारण या पहिल्या सायकलचं मेन्स्ट्रुअल फेज दुसऱ्या सायकलचं काय असेल, स्टार्टिंग असेल, याची एंडिंग, दुसऱ्या सायकलची स्टार्टिंग. दॅट्स वाय आपण मेन्स्ट्रुअल सायकल कुठून स्टडी करणार आहे, प्रोलिफरेटिव्ह फेज पासून, दॅट इज ग्रोथ फेज. ओके, चालू करूया. प्रोलिफरेटिव्ह फेज. Okay, the second phase of menstrual cycle is proliferative phase. Second phase is proliferative phase. दुसरं नाव काय देऊ त्याला आपण, ग्रोथ फेज. ग्रोथ फेज. आणि या फेज मध्ये ग्रोथ होणार. कशाची ग्रोथ, बघा आपण ओव्हरीचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं. ही आल्मंड शेपची ओव्हरी. बघा ओव्हरीचा शेप काय, आल्मंड शेप. या आल्मंड शेपच्या ओव्हरी मध्ये जे फ्लुइड होतं त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो, स्ट्रोमा. त्या फ्लुइडला काय म्हणलं आपण, स्ट्रोमा. आणि हा जो ओव्हरियन स्ट्रोमा होता तो 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड केला. जो पेरिफेरल पार्ट होता ज्याला म्हणायचं ओव्हरियन कॉर्टेक्स, आणि जे मधला पार्ट होता ज्याला म्हणायचं ओव्हरियन मेडुला. ओव्हरियन कॉर्टेक्स मध्ये काय होते, फॉलिकल होते. काय होते, फॉलिकल. आता जेव्हा प्युबर्टी आली आहे तेव्हा, या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण शिकलो, जेव्हा प्युबर्टी आली आहे तेव्हा ओव्हरी मध्ये काय होते, सगळे प्रायमरी फॉलिकल होते. आणि त्या प्रायमरी फॉलिकल मध्ये काय होतं, प्रायमरी ओसाइट होती. प्रायमरी ओसाइटला एक सिंगल लेअर ऑफ कोणत्या सेल्स, ग्रॅन्युलोजा सेल. सिंगल लेअर ऑफ ग्रॅन्युलोजा सेलने आपण काय केले, सराउंड केले. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, प्रायमरी फॉलिकल. तुम्ही प्रिव्हियस लेक्चर बघितलं असेल ते तुम्हाला समजेल. ओके, चालू करूया डायरेक्ट. ओव्हरीचा जो कॉर्टेक्स आहे या ओव्हरियन कॉर्टेक्स मध्ये काय
प्रायमरी फॉलिकल आहेत. किती आहेत प्रायमरी फॉलिकल? बघा, दिस इज प्रायमरी फॉलिकल. अशी किती प्रायमरी फॉलिकल आहेत? आता प्युबर्टी आली आहे. प्युबर्टीच्या वेळेस ओव्हरीमध्ये 60,000 to 80,000 प्रायमरी फॉलिकल असतात. 60,000 ते 80,000 ऍट प्युबर्टी. आता काय होणार? प्रोलिफरेटिव्ह फेज चालू होणार. प्युबर्टी आली, हायपोथॅलॅमसला समजलं, हायपोथॅलॅमसनं GnRH बनवलं, GnRH पिट्युटरी ग्लँड जाऊन ऍक्ट झालं, पिट्युटरी ग्लँडनं गोनाडोट्रॉपिन्स बनवले. आता बघा, या प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये कोणता हार्मोन येणार आहे? दोन गोनाडोट्रॉपिन, FSH आणि LH. त्यापैकी कोणता हार्मोन येणार आहे? FSH येणार. कोणतं हार्मोन आलं? FSH आलं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. या FSH ना या प्रायमरी फॉलिकलची काय चालू केली? ग्रोथ चालू केली. FSH इज अ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि प्रायमरी फॉलिकलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. प्रायमरी फॉलिकल मध्ये प्रायमरी ओसाइट आहे, जिच्या साईडला एक सिंगल लेअर ऑफ ग्रॅन्युलर सेल आहे. प्रिव्हियस लेक्चर मध्ये सगळं सांगितलंय. ओके, आता हे प्रायमरी फॉलिकलची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चालू केली कुणी? FSH ने. कोणत्या फेज मध्ये? प्रोलिफरेटिव्ह फेज. मग आता हे प्रायमरी फॉलिकल कशात कन्वर्ट होणार? दिस प्रायमरी फॉलिकल इज कन्वर्ट इनटू सेकंडरी फॉलिकल. कोणतं फॉलिकल तयार झालं? सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकलचं स्ट्रक्चर सांगा. सेकंडरी फॉलिकल मध्ये काय? प्रायमरी ओसाइट आहे ऍज इट इज. त्यानंतर आता ग्रॅन्युलर सेलची एकच लेअर आहे का? नाही. आता सेकंडरी फॉलिकल मध्ये ग्रॅन्युलर सेलच्या मल्टिपल लेअर. किती लेअर आहेत? मल्टिपल. आणि प्लस एक नवीन एक लेअर तयार झाली, जिला आपण काय म्हणतो? थिका लेअर. हे सगळं मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलंय. याला काय म्हणायचं आता? दिस इज कॉल्ड ऍज सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल. जे बघा, आता हळूहळू फॉलिकलची ग्रोथ होईल. प्रायमरी फॉलिकलला सेकंडरी फॉलिकल मध्ये कन्वर्ट केलं बाय FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता अजून FSH आलं. आता सेकंडरी फॉलिकलला कशात कन्वर्ट केलं? टर्शरी फॉलिकल मध्ये. आणि तुम्हाला माहिती असेल, आपण टर्शरी फॉलिकल मध्ये 3 चेंजेस बघितले. कोणतं पहिलं चेंज? ही जी सेकंडरी फॉलिकलची बाहेरची जी लेअर होती थिका लेअर, आता ती लेअर डिफरन्शिएट होऊन 2 लेअर मध्ये कन्वर्ट झाली. एक बाहेरची थिका एक्सटर्ना आणि आतली थिका इंटरना. त्यानंतर मधात मल्टी लेअर ऑफ ग्रॅन्युलर असेल ऍज इट इज. त्यानंतर एक कॅव्हिटी एक तयार झाली, ज्या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो? अँट्रम. आणि इथं अजून तिसरा चेंज काय झाला बघा. प्रायमरी फॉलिकल मध्ये होती प्रायमरी ओसाइट, सेकंडरी फॉलिकल मध्ये पण होती प्रायमरी ओसाइट, जी मिओसिस 1 च्या प्रोफेज 1 मध्ये काय झाली? अरेस्ट झाली. आता टर्शरी फॉलिकल मध्ये काय झालं? ही जी प्रायमरी ओसाइट मिओसिस 1 च्या प्रोफेज 1 मध्ये अरेस्ट झालीये, या प्रायमरी ओसाइटनं मिओसिस 1 कंप्लीट केलंय आणि एक हॅप्लॉइड सेकंडरी ओसाइट बनवली आणि एक पोलार बॉडी बनवली. म्हणजे या टर्शरी फॉलिकल मध्ये आता प्रायमरी ओसाइट आहे का? नाही. आता काय टर्शरी फॉलिकल मध्ये? सेकंडरी ओसाइट आहे. काय? सेकंडरी ओसाइट. दिस इज टर्शरी फॉलिकल. दिस इज टर्शरी फॉलिकल. ओके, त्यानंतर पुढे आता टर्शरी फॉलिकल कशात कन्वर्ट होणार आहे? हायली डेव्हलप फॉलिकल ऑफ ओव्हरी. हे सगळं मी प्रिव्हियस लेक्चर oogenesis मध्ये तुम्हाला सांगितलंय. आता टर्शरी फॉलिकल कशात कन्वर्ट होणार आहे? हायली डेव्हलप फॉलिकल ऑफ ओव्हरी, दॅट इज ग्राफियन फॉलिकल. कशात कन्वर्ट होणार आहे? ग्राफियन फॉलिकल मध्ये कन्वर्ट होणार आहे. थिका एक्सटर्ना, थिका इंटरना, त्यानंतर मल्टीलेअर ऑफ ग्रॅन्युलोजा सेल्स. हे ग्राफियन फॉलिकलचे स्ट्रक्चर आहे. अँट्रम, कॅव्हिटीला काय म्हणलं आपण? या अँट्रम. आणि आता ग्राफियन फॉलिकल मध्ये काय होणार आहे? हे जे आपलं सेकंडरी ओसाइट आहे, मी सांगितलंय तुम्हाला, या सेकंडरी ओसाइट मध्ये त्याच्या लेयर्स बनायला चालू होते. सेकंडरी ओसाइटच्या 3 लेअर बनतील. कोणत्या कोणत्या? सगळ्यात बाहेरची लेअर कोणती बनली? कोरोना रेडिएटा. सगळ्यात बाहेरची लेअर कोणती बनली? कोरोना रेडिएटा. मधली लेअर झोना पेल्युसिडा आणि सगळ्यात आतली व्हायटिलाइन मेम्ब्रेन. या ग्राफियन फॉलिकल मध्ये या सेकंडरी ओसाइटच्या
लेयर्स बनणं चालू झाल्या. ओके, याला काय म्हणलं आपण? ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल. आणि ग्राफियन फॉलिकल मध्ये काय आहे? सेकंडरी ओसाइट. काय आहे? सेकंडरी ओसाइट. आता हा जो ग्राफियन फॉलिकल आहे तो ओव्हरीचा सगळ्यात हायली डेव्हलप फॉलिकल आहे, दॅट इज ग्राफियन फॉलिकल. आता हा ग्राफियन फॉलिकल एक हार्मोन बनवणार आहे बघा. ग्राफियन फॉलिकलने एक हार्मोन बनवलं, दॅट इज इस्ट्रोजन. एमसीक्यू आहे. इस्ट्रोजन हार्मोन कोणत्या फेज मध्ये बनलं? मेन्स्ट्रुअल सायकलच्या प्रोलिफरेटिव्ह फेज, जी दुसरी फेज आहे, जिला आपण ग्रोथ फेज पण म्हणतो. इस्ट्रोजन कोणी बनवलं? ग्राफियन फॉलिकलनी बनवलं. आता इस्ट्रोजन काय करणार आहे बघा. हे इस्ट्रोजन ओव्हरी मध्ये इस्ट्रोजन बनणार आणि इस्ट्रोजन जाणार युटेरस मध्ये. आता युटेरस मध्ये युटेरसच्या 3 लेअर होत्या. सगळ्यात बाहेरची लेअर कोणती होती? पेरिमेट्रियम. मधली लेअर मायोमेट्रियम. आणि युटेरसची जी सगळ्यात आतली लेअर होती दॅट इज इंडोमेट्रियम. दॅट इज इंडोमेट्रियम. ही जी इंडोमेट्रियम आहे, ही इंडोमेट्रियम आहे रेड कलरची, इंडोमेट्रियम. आता या इंडोमेट्रियम लेअरची थिकनेस किती आहे? फक्त 1 mm. किती आहे? 1 mm. काय एवढीच थिकनेस राहिली? कारण याच्या आधीचं जे फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज, त्या मेन्स्ट्रुअल फेज मध्ये इंडोमेट्रियमची काय झाली? शेडिंग झाली. म्हणजे इंडोमेट्रियम लेअर काय झाली? रप्चर झाली. म्हणून तिची थिकनेस किती राहिली? फक्त 1 mm. आता हे इस्ट्रोजन काय करणार? या इंडोमेट्रियमचं प्रोलिफरेशन करणार. म्हणजे त्याचं काय करणार? ग्रोथ करणार. कोणी केलं? इस्ट्रोजन. कोणत्या फेज मध्ये? प्रोलिफरेटिव्ह फेज. इस्ट्रोजन कॉजेस प्रोलिफरेशन. Proliferation means growth. Estrogen causes proliferation of endometrium. इस्ट्रोजननं इंडोमेट्रियमचं काय केलं? प्रोलिफरेशन केलं. आणि इंडोमेट्रियमची थिकनेस 1 mm मधून किती बनवली? थिकनेस कंटिन्युअसली वाढवली. आता थिकनेस काय होईल? इंडोमेट्रियमची वाढायली. आता ही थिकनेस किती झाली? 1 mm पासून आता ही थिकनेस 5 mm झाली. म्हणजे इस्ट्रोजननं इंडोमेट्रियमची थिकनेस खूप वाढवली. म्हणजे 1 mm पासून 5 mm. म्हणजे इंडोमेट्रियमची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट एकदम व्यवस्थित केली इस्ट्रोजननं. 1 mm पासून 5 mm. यालाच काय म्हणतो? प्रोलिफरेशन ऑफ इंडोमेट्रियम. म्हणजे बघा, या प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये म्हणजे ग्रोथ फेज मध्ये प्रायमरी फॉलिकल पासून ग्राफियन फॉलिकल तयार झाला. फॉलिकलची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पण केली. ग्राफियन फॉलिकलला इस्ट्रोजन बनवलं. इस्ट्रोजननं इंडोमेट्रियमची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केली. म्हणजे या फेज मध्ये सगळ्या स्ट्रक्चरची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होईल. आणि या फेज मध्ये ओव्हरी मध्ये पण चेंज होईल आणि युटेरस मध्ये पण चेंज होईल. कारण ही इंडोमेट्रियम लेअर कोणाची? युटेरसचीच आहे. आणि या फेज मध्ये कोणतं हार्मोन आलं? FSH. आणि कोणतं हार्मोन बनलं? इस्ट्रोजन. कोणतं हार्मोन आलं? FSH. बनलं कोणतं? इस्ट्रोजन. ओके, तर हे सेकंड फेज आपण बघितलं, दॅट इज प्रोलिफरेटिव्ह फेज. कोणतं फेज आहे? प्रोलिफरेटिव्ह फेज. ओके, आता थर्ड फेज येणार. कोणती फेज आहे? दॅट इज ओव्युलेशन. आता काय होणार बघा. आता पहिलं फेज संपलं, प्रोलिफरेटिव्ह फेज. सेकंड फेज संपलं. हे आपण फर्स्ट फेज तरी केलं का? कारण मेन्स्ट्रुअल फेज या सायकल मध्ये सगळ्यात लास्टला येणार. पण या सायकलचं पहिलं फेज कोणतं? मेन्स्ट्रुअल फेज. आता सेकंड फेज आपण शिकलो, दॅट इज प्रोलिफरेटिव्ह फेज. द थर्ड फेज कोणतं आहे? ओव्युलेशन. थर्ड फेज इज ओव्युलेशन. आता हे जे ओव्युलेशन फेज आहे हे कितव्या दिवशी येणार आहे? मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डे. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलचं काय आहे? मिड फेज आहे. कसं आहे? मिड फेज. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या मिडला म्हणजे 14व्या दिवशी. बघा, टोटल मेन्स्ट्रुअल सायकलचं टाइम ड्युरेशन काय? 28 डेज. 28 डेजचा हा 14 डेज. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या मिडला हे कोणतं फेज होणार आहे? ओव्युलेशन फेज होणार आहे. आणि हे फेज फक्त एका दिवसाचं असतं, दॅट इज 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. याच्या आधीच्या फेज मध्ये कोणतं हार्मोन आलं? FSH चालतं. आता या ओव्युलेशन फेज मध्ये LH येणार. कोणता हार्मोन येणार? LH. कोणता हार्मोन येणार? LH हार्मोन येणार. कोणता हार्मोन आला आता? LH हार्मोन आला. आता या ओव्युलेशन फेज मध्ये LH हार्मोनचं अमाऊंट एकदमच वाढलं. LH हार्मोनचं अमाऊंट काय झालं? एकदमच इन्क्रीज झालं. आणि जेव्हा LH हार्मोनचं अमाऊंट सडन इन्क्रीज झालं बघा, हे LH हार्मोन. पण इन ओव्युलेशन फेज त्याचं जे अमाऊंट आहे एकदमच इन्क्रीज झालं. एकदमच काय झालं? इन्क्रीज झालं. याला आपण काय म्हणतो? LH सर्ज.
sudden increases in level of LH. This is called as LH surge. याला काय म्हणतो आपण? LH surge. हा पण एमसीक्यू आहे. LH सर्ज कोणत्या फेज मध्ये झाला? ओव्युलेशन फेज मध्ये. एकदमच ल्युटिनायझिंग हार्मोनचा अमाउंट वाढला. मग या ओव्युलेशन फेज मध्ये हे ल्युटिनायझिंग हार्मोन आलं आणि काय केलं या ल्युटिनायझिंग हार्मोननं? या ग्राफेन फॉलिकलला रप्चर केलं. काय केले? ग्राफेन फॉलिकलला रप्चर केले. and this LH hormone causes rupturing of graphene follicle आणि ग्राफेन फॉलिकलला रप्चर केल्यामुळं काय झालं? या ग्राफेन फॉलिकल मधला हा जो सेकंडरी ओसाइट आहे तो काय झाला? रिलीज झाला. कुणी केलं रप्चर? ल्युटिनायझिंग हार्मोन ओव्युलेशन फेज मध्ये आलं, एकदमच त्याची अमाऊंट वाढली, LH सर्ज झाला आणि या ल्युटिनायझिंग हार्मोननं या हायली डेव्हलप जे फॉलिकल होतं ग्राफेन फॉलिकल त्याला काय केलं? रप्चर केलं अलॉंग विथ ओव्हरी. ओव्हरी पण रप्चर केली आणि त्यासोबत ग्राफेन फॉलिकल पण रप्चर केलं आणि रप्चर झालेल्या ग्राफेन फॉलिकलनं काय रिलीज केलं? हे सेकंडरी ओसाइट आता बाहेर आलं. रप्चर झालेल्या ग्राफेन फॉलिकलनं काय रिलीज केलं? हे सेकंडरी ओसाइट रिलीज केलं. रप्चर झालेल्या ग्राफेन फॉलिकलनं काय रिलीज केलं? सेकंडरी ओसाइट रिलीज केलं. हे काय? सेकंडरी ओसाइट. आणि या सेकंडरी ओसाइटला आपण ओहम पण म्हणू शकतो. ओके, सेकंडरी ओसाइटला आपण काय म्हणतो? ओहम पण आपण म्हणू शकतो. म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोननं ग्राफेन फॉलिकलला अलॉंग विथ ओव्हरी रप्चर केलं आणि काय केलं? सेकंडरी ओसाइटला काय केलं? रिलीज केलं. म्हणजेच ओहमला रिलीज ऑफ सेकंडरी ओसाइट म्हणजेच काय? ओहम. आणि या फेजला बाय रप्चरिंग ऑफ ग्राफेन फॉलिकल अँड रिलीज ऑफ secondary oocyte or ovum is called as ovulation. यालाच काय म्हणलं आपण? ओव्युलेशन. आणि ओव्युलेशन कितव्या दिवशी झालंय? बघा, ओव्युलेशन कितव्या दिवशी झालंय? मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी. कोणत्या फेज मध्ये? ओव्युलेशन फेज मध्ये. आता हे रिलीज झालेले जे सेकंडरी oocyte आहे म्हणजेच ओव्हम आहे त्याचं काय झालं? या रिलीज झालेल्या सेकंडरी oocyteला म्हणजे ओव्हमला जे फॅलोपियन ट्यूबचे फिंगर लाईक प्रोजेक्शन होते ज्याला आपण काय म्हणतो? फिम्ब्री. या फिम्ब्रीने कॅप्चर केलं. ओव्युलेशन झाल्यानंतर या ओव्हमला म्हणजे सेकंडरी oocyteला या फिम्ब्रीने कॅप्चर केलं आणि या फिम्ब्रीच्या सेंटरला जी काही ओपनिंग होती ज्याला आपण म्हणतो ऑस्टियम, त्या ऑस्टियम मध्ये टाकलं. ऑस्टियम मधून आता हे ओव्हम म्हणजे सेकंडरी oocyte कशात गेलाय? फॅलोपियन ट्यूबच्या अँप्युला मध्ये जाऊन स्पर्मचा वेट करायला. ठीक आहे, म्हणजे आता हा ओव्हम अँप्युला मध्ये गेलाय आणि स्पर्मचा वेट करायला. ठीक आहे, आता हे रप्चर झालेलं ग्राफेन फॉलिकल काय होणार आहे हे नेक्स्ट फेज मध्ये कळेल. ठीक आहे, आता ओव्युलेशन फेज संपलं. तर नेक्स्ट फेज इज फोर्थ फेज. सेकंड फेज आपण बघितलं प्रोलिफरेटिव्ह फेज. थर्ड फेज इज ओव्युलेशन फेज. आता लास्ट फेज कोणतं? म्हणजे ल्युटियल फेज. चौथं फेज कोणतं? ल्युटियल फेज. तर कोणतं फेज चालू झालं? ल्युटियल फेज. ल्युटियल फेज म्हणजे सिक्रेटरी फेज. ल्युटियल फेज म्हणजे कोणतं फेज? सिक्रेटरी फेज. तर यामध्ये काय होणार बघा, ओव्हम रिलीज झालाय ओव्युलेशन फेज मध्ये. आता हा ओव्हम अँप्युला मध्ये जाऊन स्पर्मचा वेट करायला. पण आता ओव्हरी मध्ये काय झालं बघा, ओव्हरी मध्ये ग्राफेन फॉलिकल रप्चर झालाय. आता कंटिन्युअसली LH हार्मोन यायलंय. LH हार्मोन काय होईल? कंटिन्युअसली यायलंय. मग या LH हार्मोन हा जो रप्चर झालेला ग्राफेन फॉलिकल आहे बघा, हा रप्चर ग्राफेन फॉलिकल, हा रप्चर्ड ग्राफेन फॉलिकल एक दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट केला. कुणी? LH हार्मोन. LH हार्मोन कोणता हार्मोन आहे? LH हार्मोन. LH हार्मोन हे रप्चर झालेलं ग्राफेन फॉलिकल एका दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट केलं. कोणत्या फेज मध्ये? ल्युटियल फेज और सिक्रेटरी फेज. इन दिस फेज रप्चर्ड ग्राफेन फॉलिकल इज कन्वर्ट इनटू रप्चर झालेलं ग्राफेन फॉलिकल एका दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट झालंय ज्याला आपण म्हणतो कॉर्पस ल्युटियम.
आणि हे रप्चर ग्राफ्टेन फॉलिकलला कॉर्पस ल्युटियम मध्ये कन्वर्ट करणं कोणाचं काम आहे? ल्युटिनायझिंग हार्मोन. कोणत्या फेज मध्ये? ल्युटियल फेज और सिक्रेटरी फेज मध्ये. ओके, याच फेज मध्ये कॉर्पस ल्युटियम तयार झालं. त्यानंतर आता या कॉर्पस ल्युटियमना बघा, याला सिक्रेटरी फेज का म्हणलंय? या कॉर्पस ल्युटियमना एक हार्मोन बनवलं, दॅट इज प्रोजेस्टेरॉन. कोणतं हार्मोन बनवलं? प्रोजेस्टेरॉन हार्मोन. कोणत्या फेज मध्ये बनलं? ल्युटियल फेज मध्ये. कुणी बनवलं? कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियमला कुणी बनवलं? ल्युटिनायझिंग हार्मोन. कुणापासून? रप्चर ग्राफ्टेन फॉलिकल पासून. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर आता प्रोजेस्टेरॉन हार्मोन काय करणार बघा. याच्या जे दुसरं फेज आपण शिकलो, प्रोलिफरेटिव्ह फेज, त्यामध्ये इस्ट्रोजनने काय काम केलं? जे इंडोमेट्रियम आहे, युटेरसची सगळ्यात आतलेली आहे इंडोमेट्रियम, त्याची थिकनेस किती होती? 1 mm, आणि ती वाढवली. किती वाढवली? 5 mm पर्यंत वाढवली. आता हे जे प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे, हे काय करणार? या हार्मोनला आपण प्रेग्नेन्सी मेंटेनिंग हार्मोन म्हणतो. प्रेग्नेन्सी मेंटेनिंग हार्मोन. प्रोजेस्टेरॉन आपण काय म्हणलं? प्रेग्नेन्सी मेंटेनिंग हार्मोन. का? इंडोमेट्रियमचं जे थिकनेस आहे ते वाढवलं कोणी? इस्ट्रोजननं. इंडोमेट्रियमचं थिकनेस भलेही इस्ट्रोजननं वाढवलंय, पण त्या इंडोमेट्रियमची थिकनेस मेंटेन करून ठेवणं हे कुणाचं काम आहे? प्रोजेस्टेरॉनचं. आणि तेच इंडोमेट्रियम खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? फॉर इम्प्लांटेशन. या ओव्हमचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचा झायगोट तयार होणार आहे. झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होणार आहे. एम्ब्रिओ पासून ब्लास्टुला तयार होणार आहे. आणि या ब्लास्टुलाचं याच इंडोमेट्रियम लेअर मध्ये काय होणार आहे? युटेरसच्या कोणत्या लेअर मध्ये? युटेरसच्या इंडोमेट्रियम लेअर मध्ये इम्प्लांटेशन होणार आहे. आणि जर इम्प्लांटेशन झालं तर प्रेग्नेन्सी 9 मंथ काय होणार आहे? कंटिन्यू होणार आहे. पण जर इम्प्लांटेशन झालं नाही तर प्रेग्नेन्सी कंटिन्यू होणार आहे का? नाही. मग जर इम्प्लांटेशन करायचं असेल तर आपल्याला कोणती लेअर लागेल? इंडोमेट्रियम लेअर लागेल. आणि तिची थिकनेस 5 mm पेक्षा जास्त लागेल. थिकनेस वाढवली इस्ट्रोजननं, पण हे प्रोजेस्टेरॉनला काय म्हणलं आपण? प्रेग्नेन्सी मेंटेनिंग हार्मोन. हे प्रोजेस्टेरॉन काय करणार आहे बघा, ही जी थिकनेस वाढवली आहे, इंडोमेट्रियमची जी थिकनेस वाढवली आहे, ही थिकनेस मेंटेन ठेवणं. ही थिकनेस मेंटेन ठेवणं कुणाचं काम आहे? प्रोजेस्टेरॉनचं. हे काय करणार आहे? दे मेंटेन थिकनेस ऑफ इंडोमेट्रियम. मेंटेन थिकनेस ऑफ इंडोमेट्रियम. इंडोमेट्रियमची थिकनेस मेंटेन ठेवत आहे, म्हणजे प्रेग्नेन्सीला मेंटेन ठेवण्यासाठी हेल्प करेल. म्हणून आपण याला काय म्हणले? प्रेग्नेन्सी मेंटेनिंग हार्मोन. जे मेंटेन थिकनेस ऑफ इंडोमेट्रियम. इथं कन्फ्युजन होऊ नका. इंडोमेट्रियमचं प्रोलिफरेशन कोणी केलंय? इस्ट्रोजन. कोणत्या फेज मध्ये? प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये. आणि इंडोमेट्रियमची थिकनेस मेंटेन करून ठेवणं कोणाचं काम आहे? प्रोजेस्टेरॉनचं. कोणत्या फेज मध्ये? ल्युटियल फेज. आणि कॉर्पस ल्युटियम हे प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करते, म्हणून या फेजला आपण काय म्हणलं? सिक्रेटरी फेज. कोणतं फेज आहे? सिक्रेटरी फेज. आता बघा, ओव्हम रिलीज झालाय. आता काय झालं बघा, ओव्हम रिलीज झालाय, हे फेज संपले. आता काय झालंय? ओव्हम रिलीज झालाय. ओव्हम रिलीज होऊन कुठे गेलाय? अँप्युलामध्ये वेट करायला स्पर्मचा. आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन काय? स्पर्म येणार. स्पर्म आल्यानंतर त्या ओव्हमला फर्टिलाइज करणार आणि काय तयार होणार? झायगोट तयार होणार. एकदा झायगोट तयार झाला की त्यापासून मोरुला तयार होणार. मोरुलापासून ब्लास्टुला, आणि ब्लास्टुला तयार झाला की या ब्लास्टुलाचं इम्प्लांटेशन युटेरसच्या सगळ्यात आतल्या लेअर मध्ये म्हणजे इंडोमेट्रियम लेअर मध्ये होणार आहे. एकदा का इम्प्लांटेशन झालं की ही प्रेग्नेन्सी कन्फर्म झाली असं म्हणतो आपण. इम्प्लांटेशन झालं म्हणजे प्रेग्नेन्सी काय झाली? कन्फर्म झाली. आता ही प्रेग्नेन्सी 9 महिने चालणार आहे. 9 महिने आपल्याला इंडोमेट्रियमची गरज आहे. मग 9 महिने मेन्स्ट्रुअल सायकल येणार आहे का? नाही. 9 महिने मेन्स्ट्रुअल सायकल काय झाली? स्टॉप झाली. म्हणजे जेव्हा प्रेग्नेन्सी कन्फर्म होते, प्रेग्नेन्सी कन्फर्म झाल्यानंतर 9 महिने मेन्स्ट्रुअल सायकल येणार आहे का? मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही. ओके, 9 महिने मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही. पण दुसरा ऑप्शन काय? ओव्हम अँप्युलामध्ये वेट करायला स्पर्मचा. आता स्पर्म आलाच नाही. स्पर्म आला तर इथं स्टॉप होणार मेन्स्ट्रुअल सायकल. ल्युटियल फेज मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल काय होणार? स्टॉप होणार. पुढचं फेज म्हणजे पहिलं फेज मेन्स्ट्रुअल फेज येणार आहे का? नाही. पण आता मी काय म्हणलं? स्पर्म आलाच नाही.
मग स्पर्म आला नाही, यानंतर काय होणार बघा. आता आपण असं कन्सिडर करून चाललो की स्पर्म आला नाही म्हणजे फर्टिलायझेशन झालं का? फर्टिलायझेशन झालं नाही. ओके. आता बघा, जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कोणतं फेज चालू होणार? मेन्स्ट्रुअल सायकलचं एकदम पहिलं फेज. कोणतं फेज? फर्स्ट फेज, दॅट इज मेन्स्ट्रुअल फेज. आणि फेज किती दिवसाचा असते मी तुम्हाला सांगितलंय? लास्ट 3 to 5 डेजचा असेल. म्हणजे जे ब्लिडिंग होणार आहे ती 3 to 5 डेज होणार आहे. आता बघा, आपण असं कन्सिडर करून चाललो की स्पर्म आलाच नाही. जर स्पर्म नाही आला, स्पर्म आला नाही, नो स्पर्म, स्पर्म आलाय का? नाही. जर स्पर्म आला नाही पण ओहम स्पर्म काय करायला? वेट करायला. स्पर्म आला नाही, मग आता काय होणार? 24 hours नंतर ओहमची काय होणार? आफ्टर 24 hours, ओहमचा लाईफ स्पॅन किती असतो? फक्त 24 hours. आफ्टर 24 hours या ओहमची काय होणार? डेथ होणार. क्या होणार? डेथ होणार. आफ्टर 24 hours डेथ ऑफ ओहम. 24 घंट्यानंतर ओहमची काय होणार आहे? डेथ होणार आहे. स्पर्म आलाय का? स्पर्म आला नाही, मग ओहमची काय होणार? डेथ होणार. मग ओहमची डेथ झाली आहे हे कोणाला समजणार? ओहमची डेथ झाली आहे हे लगेच हायपोथॅलॅमसला समजणार. बघा, आता ओहमची डेथ झाली आहे हे कोणाला समजलं? हायपोथॅलॅमसला समजलं. आता बघा, पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये, पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये आता काय काय चेंजेस होतील बघ, जेव्हा ओहमची काय होणार आहे? डेथ होणार आहे. तर सगळे सायलेंट होऊन जातील. सगळे स्ट्रक्चर काय होतील? सायलेंट होतील. का? कारण ओहमची काय झाली? डेथ झाली आहे. बघा, हायपोथॅलॅमसला समजलं ओहमची डेथ झाली आहे. हायपोथॅलॅमसनं लगेच GnRH बनवलं, काय केलं? स्टॉप केलं. आता GnRH बनायलंय का? नाही. पण जेव्हा GnRH बनत होतं तेव्हा या GnRHच्या प्रेझेन्स मध्ये पिट्युटरी ग्लँड कोणते हार्मोन बनवत होती? गोनॅडोट्रोपिन्स. कोणते हार्मोन बनवत होती? गोनॅडोट्रोपिन्स. कोणते होते गोनॅडोट्रोपिन्स? 2 होते, FSH and LH. पण आता हायपोथॅलॅमसनं GnRH बनवणं स्टॉप केले, मग पिट्युटरी ग्लँड गोनॅडोट्रोपिन बनवेल का? नाही. मग FSH आणि LH येतील का? ते पण काय होतील? स्टॉप होतील. FSH 0 झालं, LH 0 झालं. आता पुढे FSH कोणतं हार्मोन बनवत होतं? बघा, FSH ने ग्राफेन फॉलिकल बनवलं, आणि ग्राफेन फॉलिकल कोणतं हार्मोन बनवत होतं? इस्ट्रोजन हार्मोन बनवत होतं. मग FSH येणार नाही तर आता इस्ट्रोजन हार्मोन बनेल का? इस्ट्रोजन हार्मोन बनणं पण काय होणार? स्टॉप होणार. त्यानंतर या रप्चर झालेल्या ग्राफेन फॉलिकलला कॉर्पस ल्युटियम मध्ये कोणी कन्वर्ट केलं? ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि कॉर्पस ल्युटियमनं कोणतं हार्मोन बनवलं? प्रोजेस्टेरॉन. बघा, आपण मेंस्ट्रुअल फेज मध्ये आलो. आता ल्युटिनायझिंग हार्मोन यायलंय का? नाही. मग कॉर्पस ल्युटियमचं स्ट्रक्चर मेंटेन राहील का? नाही. आता इन अब्सेन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन हे जे कॉर्पस ल्युटियम आहे ते कशात कन्वर्ट होणार आहे? कॉर्पस अल्बिकन्स. बघा, कॉर्पस ल्युटियम कशात कन्वर्ट झालं? कॉर्पस अल्बिकन्स इन अब्सेन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. मग आता कॉर्पस ल्युटियम राहिलं नाही, मग प्रोजेस्टेरॉन हार्मोन बनेल का? नाही. प्रोजेस्टेरॉन हार्मोन पण काय झालं? 0 झालं. म्हणजे ही जी पहिली फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज, या फेज मध्ये FSH 0, LH 0, इस्ट्रोजन 0, प्रोजेस्टेरॉन 0. म्हणजे सगळे हार्मोन 0 झाले. कोणत्या फेज मध्ये? मेन्स्ट्रुअल फेज मध्ये. का? कारण ओमची काय झाली? डेथ झाली. ओमची डेथ झाली. FSH 0 झालं, LH 0 झालं, इस्ट्रोजन 0 झालं, प्रोजेस्टेरॉन 0 झालं. मग आता बघा, ना इस्ट्रोजन राहिलं ना प्रोजेस्टेरॉन राहिलं. इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं काम काय होतं? बघा, या 2 हार्मोननी, आता डायग्राम इरेज करतो. बघा, या 2 हार्मोननी, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोननी काय केलं? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोननी काय केलं? बघा, हे जे 2 हार्मोन आहेत त्यांनी काय केलं? बघा, प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये इस्ट्रोजन हार्मोननं इंडोमेट्रियमची थिकनेस खूप वाढवली.
इंडोमेट्रियमची थिकनेस खूप वाढवली. ही इंडोमेट्रियम आहे. युटेरसची सगळ्यात इनरमोस्ट लेअर इंडोमेट्रियम. याची थिकनेस कोणी वाढवली? इस्ट्रोजनना. कोणत्या फेज मध्ये? प्रोलिफरेटिव्ह फेज. त्यानंतर ओव्ह्युलेशन आलं, त्यानंतर आलं ल्युटियल फेज. कोणतं फेज आलं? ल्युटियल फेज. त्या ल्युटियल फेज मध्ये ही जी इंडोमेट्रियमची थिकनेस वाढवली कोणी? इस्ट्रोजनना. ही इंडोमेट्रियमची थिकनेस मेंटेन राहावी यासाठी या इंडोमेट्रियमला सिमेंट म्हणून कोणी सपोर्ट दिला? एक सिमेंट सारखं काम केलं. सिमेंट विच प्रोव्हाइड सपोर्ट टू इंडोमेट्रियम. इंडोमेट्रियमला रप्चर होऊ देणारे काम नाही. हे सिमेंट म्हणून कोणी काम केलं? प्रोजेस्टेरॉन. एक सिमेंट म्हणून काम करतं हे हार्मोन. आणि इंडोमेट्रियमचं स्ट्रक्चर काय करते? मेंटेन ठेवते. कोणत्या फेज मध्ये? ल्युटियल फेज मध्ये. म्हणजे बघा आता प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये ना इस्ट्रोजन आलं ना प्रोजेस्टेरॉन आलं. मग आता हळूहळू ही जी इंडोमेट्रियम आहे बघा कशाची बनली आहे? इंडोमेट्रियम लेअर ब्लड वेसलची बनली आहे. कशाची? ब्लड वेसल. ना इस्ट्रोजन आलंय ना प्रोजेस्टेरॉन आलंय. मग हळूहळू ही इंडोमेट्रियम लेअर काय होणार? रप्चर व्हायला चालू होणार. ती काय होणार? ब्रेकडाऊन होणार. मग इंडोमेट्रियम लेअर ब्रेकडाऊन होईल. यामधल्या ब्लड वेसल पण काय व्हायल्यात? ब्रेकडाऊन व्हायल्यात. यामधल्या ब्लड वेसल पण काय व्हायल्यात? ब्रेकडाऊन व्हायल्यात. आणि हे जे ब्लड वेसल मधून जे ब्लड आलंय तेच ब्लड वजाना मधून बाहेर फ्लो होईल. त्याला आपण काय म्हणतो? मेन्स्ट्रुएशन. त्याला काय म्हणतो? मेन्स्ट्रुएशन. कसं झालं? इस्ट्रोजन झिरो झालं, प्रोजेस्टेरॉन झिरो झालं. इंडोमेट्रियमची जी थिकनेस वाढवली होती ती आता काय झाली? कमी होत चालली. का? कारण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन ऍब्सेंट आहेत. इंडोमेट्रियमचं काय होईल? रप्चरिंग होईल. इंडोमेट्रियम रप्चर होईल म्हणजे त्यामधल्या ब्लड वेसल पण रप्चर होईल. आणि हे जे ब्लड आहे हे ब्लड आहे ते युटरस मधून सर्व्हिक्स मधून वजाना आणि वजाना मधून बाहेर येईल. आता हे जे ब्लड बाहेर येईल याला काय म्हणायचं आपण? मेन्स्ट्रुएशन. काय म्हणायचं? मेन्स्ट्रुएशन. काय म्हणायचं? मेन्स्ट्रुएशन. व्हॉट इज मेन्स्ट्रुएशन? रिलीज ऑफ ब्लड फ्रॉम वजाना. हे जे ब्लड वजनामधून रिलीज होत आहे त्याला काय म्हणायचं? मेन्स्ट्रुएशन. आता हे जे ब्लड आहे वजनामधून हे ब्लड ऍक्च्युअली काय? रप्चर झालेलं इंडोमेट्रियम प्लस. आता या ब्लड मध्ये फक्त इंडोमेट्रियम आहे का? नाही. या ब्लड मध्ये तुम्ही काय मिक्स केलंय? हा डेट झालेला ओव्हम. डेट झालेला ओव्हम म्हणजे जो ओव्हम डेट झाली आहे ज्या ओव्हमची त्या ओव्हमला या ब्लड सोबत तुम्ही वजनामधून बॉडीच्या बाहेर काढले. याला कोणतं फेज म्हणतो आपण? मेन्स्ट्रुअल फेज. दुसरं नाव काय? मेन्स्ट्रुएशन. या मेन्स्ट्रुअल फेजला आपण एक दुसरं नाव देतो फ्युनेरल ऑफ डेड ओव्हम किंवा डेड ओव्हम. फ्युनेरल ऑफ डेड ओव्हम. जो ओव्हम डेड झालाय त्या ओव्हमची अंत्ययात्रा. कोणतं फेज? मेन्स्ट्रुअल फेज. म्हणजे त्या ओव्हमला या ब्लड सोबत वजनाच्या बाहेर काढले. दिस इज फ्युनेरल ऑफ डेड ओव्हम. अजून काय म्हणतो या फेजला? विपिंग ऑफ युटेरस. विपिंग ऑफ युटेरस. युटेरस क्राय करायले. का क्राय करायले? बघा जर या ओव्हमचं फर्टिलायझेशन झालं असतं तर बेबी तयार झाला असता. आणि या बेबीला 9 महिने सांभाळायचं काम कुणाचं होतं? युटेरसचं. युटेरस इज अ मदर ऑफ दिस बेबी. पण आता या युटेरसचा बेबी काय झाला? डेड झालाय. मग युटेरस काय करायला? क्राय करायला. विपिंग ऑफ युटेरस. पण या क्राय मध्ये जेव्हा युटेरस क्राय करेल तेव्हा या क्राय मधून काय येईल? ब्लड आणि तो डेथ ओव्हम येईल. युटेरस जेव्हा क्राय करायलाय तेव्हा ब्लड आणि डेथ झालेला ओव्हम बाहेर यायला. म्हणून या फेजला आपण म्हणतो विपिंग ऑफ युटेरस. दुसरं फ्युनेरल ऑफ डेड ओव्हम और मेन्स्ट्रुअल फेज. आणि हे जे मेन्स्ट्रुएशन होणार आहे म्हणजे रिलीज ऑफ ब्लड फ्रॉम वजाना अलॉंग विथ डेड ओव्हम. जो ओव्हम डेथ झालाय त्या ओव्हम सोबत हे ब्लड रिलीज होईल. याला काय म्हणायचं? मेन्स्ट्रुएशन. आणि एका सिंगल मेन्स्ट्रुएशन मध्ये अप्रॉक्स 50 ml ब्लड लॉस होतो. किती ml? 50 ml ब्लड लॉस एका सिंगल मेन्स्ट्रुएशन मध्ये. एका सिंगल मेन्स्ट्रुएशन मध्ये किती ml ब्लड लॉस होणार आहे? 50 ml ब्लड लॉस होणार आहे. ओके. मेन्स्ट्रुएशन समजलं. 4 फेजेस आपण बघितले. मेन्स्ट्रुअल फेज, प्रोलिफरेटिव्ह फेज,
ओव्युलेशन अँड ल्युटियल फेज. आता हे सगळं आपण ग्राफच्या फॉर्म मध्ये बघूयात. ओके, एक ग्राफ ड्रॉ करूयात. बघूया ग्राफच्या फॉर्म मध्ये. इथे लिहूया डे, बघा डे, बघा इथं लिहूया पिट्युटरी हार्मोन, इथं लिहूया ओव्हॅरियन हार्मोन, आणि इथं लिहूया युटेरस. युटेरस मध्ये काय काय चेंजेस झाले, युटेरस मध्ये कसे चेंजेस झाले, इंडोमेट्रियम मध्ये. ओके, बघा पहिलं फेज कोणतं, पहिलं फेज लास्ट 3 to 5 days, यासाठी कोणतं फेज आहे, मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज किती दिवसासाठी असेल, 3 to 5 days. कोणतं फेज, मेन्स्ट्रुअल फेज. या फेज मध्ये सांगा इंडोमेट्रियमची थिकनेस किती असेल, थिकनेस ऑफ इंडोमेट्रियम इज ओनली 1 mm. किती असेल, 1 mm. का, कारण या मेन्स्ट्रुअल फेज मध्ये इंडोमेट्रियमचं ब्रेकडाऊन झालंय, आणि इंडोमेट्रियमचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर हे ब्लड बॉडी मधून बाहेर आलंय, दिस इज मेन्स्ट्रुएशन झालंय. त्यानंतर ओव्हॅरियन हार्मोन काय असेल, ओव्हॅरियन हार्मोन कोणते होते, एक इस्ट्रोजन आणि दुसरं प्रोजेस्टेरॉन. दोन्हीची अमाऊंट काय असेल, 0 असेल. दोन्हीची अमाऊंट काय असेल, 0 असेल. ओव्हॅरियन हार्मोन 2 आहेत, वरचं कोणतं, इस्ट्रोजन, आणि खालचं प्रोजेस्टेरॉन. दोघांची पण अमाऊंट काय असेल, 0 असेल. त्यानंतर पिट्युटरी हार्मोन कोणते, पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन 2 आहेत, एक FSH आणि दुसरं ELH. तर मेन्स्ट्रुअल फेज मध्ये आता सांगितलं दोघांची पण अमाऊंट काय असेल, 0 असेल. दोन्ही हार्मोनची अमाऊंट काय असेल, 0 असेल. म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज मध्ये सगळे हार्मोन कसे 0 आहेत. आता दुसरं 5 दिवस झाल्यानंतर डे 6 पासून डे 13 पर्यंत कोणतं फेज चालू होणार आहे, प्रोलिफरेटिव्ह फेज. कोणतं फेज, प्रोलिफरेटिव्ह. प्रोलिफरेटिव्ह फेज. त्या प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये काय होणार बघा, या प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये आता पिट्युटरी मधून कोणतं हार्मोन येणार आहे, FSH हार्मोन येणार. म्हणजे इथे FSH हार्मोनचा अमाऊंट काय होणार, वाढणार. कोणता हार्मोन येणार, FSH हार्मोन. म्हणजे या प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये FSH हार्मोनचा अमाऊंट काय झालं, वाढले. मग FSH हार्मोनने काय केलं, प्रायमरी फॉलिकलला सेकंडरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकलला टर्शरी फॉलिकल, आणि टर्शरी फॉलिकलला ग्राफेन फॉलिकल मध्ये कन्वर्ट केलं, आणि ग्राफेन फॉलिकलनं प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये कोणतं हार्मोन बनवलं, इस्ट्रोजन. म्हणजे इथं आता इस्ट्रोजनचा अमाऊंट काय होणार, इन्क्रीज होणार. कोणत्या फेज मध्ये, प्रोलिफरेटिव्ह फेज. इस्ट्रोजनचा अमाऊंट काय झाले, इन्क्रीज झाले प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये. ओके, इस्ट्रोजनचा अमाऊंट काय झालं, इन्क्रीज झालं. त्यानंतर आता पुढची फेज दॅट इज डे 14. डे 14 ला काय होणार, ओव्युलेशन. डे 14 ला काय होणार, ओव्युलेशन. ओव्युलेशन कसं होणार, अचानकच फिमेलच्या बॉडीमध्ये LH हार्मोनच्या अमाऊंट खूप जास्त वाढणार, LH सर्ज होणार. LH सर्ज कोणत्या फेज मध्ये, ओव्युलेशन फेज मध्ये काय होणार, LH सर्ज होणार. अचानकच LH हार्मोनच्या अमाऊंट काय होणार, वाढणार. दिस इज LH सर्ज. कितव्या दिवशी, डे 14 डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. अचानकच LH हार्मोनची अमाऊंट काय होणार, बॉडीमध्ये वाढणार. दिस इज कॉल्ड ॲज LH सर्ज. आणि LH हार्मोनची अमाऊंट वाढल्यामुळे 14व्या दिवशी काय होणार, ओव्युलेशन होणार. म्हणजे ग्राफेन फॉलिकलला रप्चर करणार, आणि रप्चर झालेल्या ग्राफेन फॉलिकल मधून काय रिलीज होणार, ओहम. काय रिलीज होणार, ओहम. बघा
आता प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये इस्ट्रोजन बनलं. इस्ट्रोजन एंडोमेट्रियमची थिकनेस काय केली आहे? वाढवली आहे. कोणत्या फेज मध्ये? प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये. इस्ट्रोजन या एंडोमेट्रियमची थिकनेस काय केली? वाढवली. किती mm केली? 1 mm पासून 5 mm. कोणत्या फेज मध्ये? प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये. आणि पुढे ही थिकनेस कंटिन्यू होईल. थिकनेस काय? कंटिन्यू होईल. कारण पुढे कंटिन्यू कोणता हार्मोन येईल? पुढे कंटिन्यू इस्ट्रोजन यायले, पुढे कंटिन्यू FSH यायले. ओके. त्यानंतर ओव्ह्युलेशन संपलं. आता कोणतं फेज चालू झालं? 16 to 28 मध्ये. 15 to 28 मध्ये कोणतं फेज चालू झालं? 15, 16 ते 28 दिवसापर्यंत कोणतं फेज चालणार? दॅट इज ल्युटियल फेज. ल्युटियल फेज. कोणतं फेज? ल्युटियल फेज, ज्याला आपण सेक्रेटरी फेज म्हणतो. या फेज मध्ये काय होणार बघा, आता LH ची अमाऊंट थोडीशी कमी होणार, पण LH कंटिन्युअसली यायले. LH कंटिन्युअसली काय होईल? यायले. FSH कंटिन्युअसली यायले. इस्ट्रोजन कंटिन्युअसली यायले. आता ल्युटियल फेज मध्ये रप्चर झाले ग्राफेन फॉलिकल कसे कन्वर्ट होणार? कॉर्पस ल्युटियम इन प्रेझेन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि कॉर्पस ल्युटियम काय बनवणार? हे कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन हार्मोन बनवणार. आणि या ल्युटियल फेज मध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल पण काय होणार? वाढणार. प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल पण काय झाली? इन्क्रीज झाली. आणि या प्रोजेस्टेरॉननं ऍज अ सिमेंट म्हणून काम केलं. 15व्या दिवसापासून 28व्या दिवसापर्यंत ऍज अ सिमेंट, म्हणजे इंडोमेट्रियमची थिकनेस मेंटेन ठेवण्यासाठी एक सिमेंटचं काम केलं. कोणत्या हार्मोनला? प्रोजेस्टेरॉन हार्मोन. आता ओहम फर्टिलाइज झाला तर मेन्स्ट्रुअल सायकलचा मेन्स्ट्रुअल फेज येईल का? नाही. पण जर ओहमची डेथ झाली तर परत मेन्स्ट्रुअल फेज आली, सगळे हार्मोन परत झिरो झाले, इंडोमेट्रियमची शेडिंग झाली आणि परत इंडोमेट्रियमची थिकनेस काय झाली? कमी झाली. ओके. दिस इज ग्राफ ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. आता बघा, मेन्स्ट्रुअल सायकल न येणे याचे रिझन्स काय काय असू शकतात? एक मोस्ट कॉमन रिझन काय? प्रेग्नन्सी. जर प्रेग्नन्सी झाली आहे तर ते 9 महिने मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही. पण अजून काय रिझन असू शकतं? ड्यू टू इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल और लॅक ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, पुअर हेल्थ ऑफ मदर. तर मदरची हेल्थ पुअर असेल किंवा स्ट्रेस, जर मदर किंवा एखादी फिमेल कंटिन्युअसली स्ट्रेस घेत असेल तर या रिझन्स मुळे पण हे मेन्स्ट्रुअल सायकल काय होणार आहे? एकतर इरेग्युलर येणार आहे किंवा काय होणार आहे? लेट येणार आहे. ओके. ठीक. थँक्यू.